नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या मेड सिम्पल या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर. खरं तर थोडंसं लेट झालं, मला एक कालच प्लॅन करायचं होतं, पण ॲन्सर की आल्यामुळं आणि बाकीच्या फोन कॉल्स आणि मेसेजेसमुळं थोडासा वेळ मिळाला नाही, त्याबद्दल सॉरी. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो या संदर्भात असणार आहे की झालेली कंबाईनची परीक्षा 30 एप्रिलची, त्यामध्ये दिसलेला थोडासा पॅटर्नचा चेंज आणि सायन्स करायचं काय याविषयीची एक जी चर्चा येणाऱ्या राज्यसेवेच्या 4 जून या परीक्षेसाठी. आता राज्यसेवेमध्ये टेक्निकल फॉरेस्ट बऱ्याचशा पोस्ट ॲड झाल्यामुळं अजून त्याचं थोडंसं काहीतरी महत्त्व वाढलेलं आहे. मग या अनुषंगानं 4 जूनची तयारी कशी करायची किंवा त्याच्यामध्ये आपण काय काय बारीक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आणि जसा आपल्याला कंबाईनच्या स्ट्रॅटेजीला खूप जणांना फायदा झाला, ज्यांनी मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो केल्या तर त्यांना स्पीडनं पेपर सोडवता आला. तर तुम्ही जर ही गोष्ट फॉलो केली तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. याला जर निग्लेक्ट केलं तर ॲज युजल परत मग ॲन्सर कीची वाट बघणे किंवा त्या गोष्टी चालू राहतील. तर डायरेक्टली आपण चालू करूया आता की कंबाईनच्या पेपरनंतर मग राज्यसेवेमध्ये पॅटर्न चेंज दिसेल का. तर मला असं वाटतं पॅटर्न हा कम्प्लिटली चेंज नाही होणार. मार्किंग सिस्टीम पण मला वाटतं की बऱ्यापैकी तीच राहील. पण कसं आहे की MPSCनं क्लिअर कट सांगितलेलं नाही आहे कुठेच की 10 मार्काला हे किंवा 15 मार्काला भूगोल, 15 मार्काला इतिहास, 15 मार्काला इकॉनॉमी, असं कुठं सांगितलेलं नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ते आणू शकतात. मला जी कंबाईनला भीती वाटत होती ती कदाचित ते राज्यसेवेला टाकू शकतात, पण तिथे वेळेचा एवढा काही इश्यू नसल्यामुळं गोंधळ होणार नाही. की आता कसं असतं, युजली 10 प्रश्न इतिहासाचे, 10 भूगोलाचे जसे कंबाईनला आले, पण त्यांनी जर ते प्रश्न मिक्स केले असते तर अजून गोंधळ उरला असता की 2-3 प्रश्न इतिहासचे, मध्ये 2-3 भूगोलाचे, मध्येच 2-3 विज्ञानचे, तर जास्त गोंधळ झाला असता. तसं एखादं सरप्राईज पॅकेज ते MPSC प्रिलिम्सला 4 जूनला टाकू शकतात. UPSC तसंच करते युजली, आणि आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी वेळेला MPSC UPSCला कॉपी करायला पाहते आणि कॉपी पेस्टच केला होता सिलेबस पण. त्यामुळे आपल्याला त्या अनुषंगाने विचार करणं फार गरजेचं आहे की राज्यसेवा प्रिलिम्समध्ये पहिल्यांदा आता फॉरेस्ट पण आले आणि टेक्निकल पण आले, आणि UPSCनं हा आधीच चेंज केला होता की UPSC आधी सिव्हिल सर्व्हिसेसची सेपरेट एक्झाम व्हायची, फॉरेस्टची मेन्स डायरेक्टली व्हायची, ती एक्झाम वेगळी व्हायची. तर आता काय केलं त्यांनी, खूप वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतं 16-17 पासून त्यांनी चालू केलं की फॉरेस्ट पण इन्क्लूड केली. तसं MPSCमध्ये पण चालू केली. पण मग UPSCच्या प्रश्नांमध्ये खूप ड्रास्टिक चेंज झाला का नाही, थोडंफार वेटेज मागे पुढे त्यांचं सारखं चालूच असतं. एन्व्हायरमेंटचं वाढवणे, जिओग्राफीचं कधी वाढवणे, कधी कमी करणे, कधी हिस्ट्री कमी, कधी करंट वाढणे, कधी डायरेक्ट करंट कमी करणे, करंट रिलेटेड स्टॅटिकचे प्रश्न विचारणे. तर असे बदल थोडेफार होऊ शकतात. पण मला वाटतं मार्किंग सिस्टीममध्ये फार फरक पडणार नाही. आणि सायन्सचे जसं 20चे 30, 25, 50 वगैरे असं होतील असं काही होणार नाही. त्यामुळे त्याची पण एक भीती मनामध्ये अजिबात बाळगू नका. पण जे सिलेबसमध्ये मेन्शन केलेले पॉईंट्स आहेत, जसं आपल्याला पर्यावरण मेन्शन केलेलं आहे, इकॉनॉमीमध्ये आपल्याला त्यांनी स्पेसिफिकली काही पॉईंट मेन्शन केलेले आहेत, तर त्याला आपण अभ्यास किंवा त्याला अनुसरून अभ्यास करणं हे अपेक्षितच आहे. मग त्याच्यावर 2 जास्त आले तर आपण घाबरून जाण्याची गरजच नाही आहे, कारण आपण तसंही सगळ्याच विषयांचा अभ्यास करतो. आणि मनात असं फिक्स काही घेऊन जाऊ नका, बायस होऊन जाऊ नका की बरोबर 10च किंवा 15च इतिहासचे येणार, 15 जिओग्राफीचे येणार, 5च एन्व्हायरमेंटचे येणार. ते कुठेतरी मागे पुढे होऊ शकतं. मग त्यावेळेस परीक्षेमध्ये बाउन्सर पडायला नको. ॲक्च्युअलमध्ये राज्यसेवेमध्ये तसं पडणार नाही, कारण 2 तासाचा वेळ आहे. आरामात गेल्या पेपर स्कॅन करून आपल्याला सगळं बघता येईल की कशावर किती प्रश्न विचारले. त्याच्यानुसार आपल्याला परत जर आपण आधी स्ट्रॅटेजी ठरवली असेल ती चेंज पण करता येईल, तेवढा वेळ त्याच्यामध्ये आहे. तर मला वाटतं की पॅटर्न चेंजमध्ये फार ड्रास्टिक काही होईल असं वाटत नाही. निश्चितच प्रश्नांचं स्वरूप बदलणार आहे, प्रश्नांची डिफिकल्टी वाढू शकते. त्याच्यानंतर एरियाज जे आहेत, काही एरिया जे एक्झॉस्ट झालेत ते एरिया सोडून आता नवीन एरियाजवर प्रश्न येऊ शकतात. काही प्रश्न वेगळ्या पद्धतीनं डायनामिक प्रश्न वाढवू शकतात. म्हणजे आपण स्टॅटिक जर बघितलं कोर की बाबा हे म्हणजे काय, तर ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न किंवा डायनामिक प्रश्न यांची संख्या निश्चित वाढू शकते. आणि करंटमध्ये पण त्याची संख्या तुम्हाला दिसू शकते. अजून दुसरं एक मला जे वाटतं की करंट बेस्ड, जसं UPSC काय करते की समजा आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात आपला पॉलिटिकल इश्यू चालू आहे, तर मग 10th अमेंडमेंटबद्दल पॉलिटीमधलं आपलं लक्ष्मीकांत सगळं वाचतो, पण ते काय करतात त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी 10th अमेंडमेंटच्या हिस्टोरिकल पार्ट म्हणा किंवा अजून काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये विचारणं. तर करंट लिंक्ड स्टॅटिक जे, तर त्याच्यावर मला वाटतं की प्रश्न जास्त येणं अपेक्षित आहे. आणि तो ट्रेंड कुठेतरी आपल्याला मागच्या राज्यसेवा प्रिलिम्समध्ये दिसलेला आहे की जिओग्राफीमध्ये 1-2 करंट रिलेटेड प्रश्न असतील, इकॉनॉमीमध्ये 1-2 करंट रिलेटेड प्रश्न असतील, किंवा तुमच्या पॉलिटीमध्ये 1-2 करंट रिलेटेड प्रश्न असतील, तर ते प्रश्न वाढण्याची शक्यता दाट आहे. अजून एक, ज्या पद्धतीनं मागच्या वेळेस जयंती पटनाईकची डेथ झाल्यानंतर त्यांच्यावर प्रश्न विचारला, काही लोक त्याला मेन्सला पण टाकतील, किंवा इकॉनॉमीमधले प्रश्न काही जे
मेन्स ओरिएंटेड प्रश्न होते, जसे कंबाईनमध्ये पण आपल्याला बघायला मिळाले. तर तशा प्रश्नांची संख्या म्हणजे मला तर एक जण म्हणला, सर राज्यसेवा प्रिलिम्समध्ये म्हणजे 21, 22 किंवा 20 जर बघितलं आपण तर ते मेन्सचा एक पेपर उचलतात, त्यातले बरेचसे प्रश्न टाकतात. तर आतापर्यंत त्यांचं म्हणणं पेपर 1 झाला नाही, पेपर 2 झाला, पेपर 3 झाला, आता पेपर 1 आणि पेपर 4 बाकी आहे. आणि पेपर 4मध्ये सायन्स पण येतं. त्यामुळे कुठेतरी त्या पद्धतीनं पण आपल्याला तयारी करायची का, याचा पण आपण विचार करूया की थोडं मेन्स ओरिएंटेड जे काही प्रश्न आहेत किंवा मेन्समध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारलेत आतापर्यंत त्या पद्धतीनं प्रश्न परत प्रिलिम्समध्ये दिसू शकतात का, तर निश्चितच दिसू शकतात. त्यामुळे थोडंसं काय म्हणतात त्याला की प्रिपेअर फॉर द बेस्ट, एक्सपेक्ट द वर्स्ट. म्हणजे आपण सगळ्या अनुषंगानं तयारी केली पाहिजे की पेपर कितीही कठीण होऊ द्या, आपण प्रिपेअर राहिलं आणि पेपर सोपा आला तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुम्ही पेपर सोपा येईलच या दृष्टिकोनातून पेपरला गेले आणि तिथे जर कधी अनएक्सपेक्टेडली काही गोष्टी दिसल्या तर मात्र तिथे गोंधळ उडू शकतो. त्यामुळं प्रिपेअर फॉर द बेस्ट, एक्सपेक्ट द वर्स्ट. काही येऊ द्या, आपल्याला त्यासाठी तयारी करायची. आपल्या सिलेबसमधला पॉईंट कुठला सोडायचा नाही आहे, बरोबर आहे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पॉईंटवर तितकाच फोकस केला पाहिजे. प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसमधून जे काय टॉपिक्स आणि थीम्स निघतील तर त्या थीम्स ज्याच्यावर कायम प्रश्न विचारतात किंवा जास्त प्रश्न विचारतात त्या थीम थोड्या खोलात जाऊन आपल्याला करता येतील. आणि बाकीचे जे पेरिफेरल, आता आपण कायम मी हे शब्द वापरतो कोर आणि पेरिफेरी, आपण ते पण डिस्कस करूयात. तर थोडंसं स्टार्टिंगला मला वाटतं की सीसॅटनं आपण सुरुवात करूया की सीसॅटचं थोडक्यात 2-3 शब्दामध्ये काय. तर सीसॅटसाठी मला वाटतं काही जास्त वेगळं करायची गरज नाही. डिसिजन मेकिंगमध्ये 12.5 पैकी 10 मार्क बऱ्यापैकी पडतात. कोणाला पडत नसतील तर आपला एक 10 मिनिटाचा व्हिडिओ डिसिजन मेकिंगचा तेवढा बघून घ्या. मी गॅरंटी देतो मागच्या 12.5 पण मार्क पडलेले आहेत. मी स्वतः ते एक्सपिरियन्स केलेलं आहे. 12.5 पण मार्क पडू शकतात डिसिजन मेकिंगमध्ये. तो फक्त तेवढा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. यूट्यूबला आपला जुना आहे थोडासा, पण तो अजूनही रिलेव्हंट आहे. दुसरी गोष्ट, ज्यांना थोडं सीसॅटचं धकधुक वाटते, भीती वाटते, जसे मागच्या सगळ्यांनी भीती दाखवली, पण मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की सीसॅटमध्ये फार काही होणार नाही, कारण डिसिजन मेकिंगचे जे प्रश्न आहेत ते सेवर आहेत. तुम्हाला जर तिथं काय म्हणजे 55 मार्क पडणार असतील तर 10 डिसिजन मेकिंगला पडले तर 66 पडतात. आणि कुठल्याही सीसॅटच्या पेपरमध्ये 55 मार्क पडणं खूप अवघड नाही आहे, राईट. पण याही पलीकडे जर त्यांनी डिसिजन मेकिंग काढून टाकलं आणि प्रश्न अजून अवघड केले तर आपल्या पास होण्यासाठी काय, तर ज्यांना थोडी दगदग वाटते त्यांनी काय करा, दर रविवारी एक पेपर घ्या, आयोगाचेच मागचे पेपर घ्या. मला वाटतं 17-18 पासून जरी घेतले 4 आठवडे 4 पेपर सोडून बघा की तुम्हाला, किंवा मग 18 पासून 18, 19, 20, 21, 22 4-5 किंवा 4 जरी पेपर सोडले दर आठवड्याला वेळ लावून, तरी मला वाटतं भरपूर प्रॅक्टिस होईल. आणि ज्यांना अजूनच प्रॉब्लेम असेल तर त्यांनी स्पेसिफिक एरियाज काढून त्याची तयारी करू शकता. याच्यापेक्षा जास्त काही वेगळं करण्याची गरज नाही. लॉजिकल रिझनिंगचा जो मी व्हिडिओ कंबाईनला टाकला होता तोच व्हिडिओ परत तुम्ही राज्यसेवा सीसॅटसाठी पण बघू शकता, तो रिलेव्हंट आहे. किंवा आपल्या चॅनलवर यूट्यूबच्या अजूनही मागचे काही व्हिडिओ आहेत जे मी जुने टाकलेले होते ते पण अजून तुम्ही बघू शकता. आता कमिंग टू एक विषय आपण बघूयात. इतिहासामध्ये काय बदल किंवा काय केलं पाहिजे किंवा काय बदल होऊ शकतो. मला वाटतं थोडंसं क्रोनॉलॉजिकली जास्त चांगलं आपलं असलं पाहिजे की काय कुठली घटना घडली, त्याच्यानंतर कुठली घटना घडली. तर याचं कनेक्टिंग लिंक टाईपमध्ये एखादा प्रश्न एक्सपेक्टेड आहे किंवा डायरेक्टली ते क्रोनॉलॉजी पण विचारू शकतात की जसं की कॅबिनेट मिशन आहे किंवा तुमचं वेवेल प्लॅन आहे किंवा क्विट इंडिया मुवमेंटमधली एखादी इव्हेंट आहे तर त्याचा जोड्या लावा किंवा त्याला क्रोनॉलॉजिकली त्याला अरेंज करा. अशा टाईपमधले पण प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. दुसरी गोष्ट काय की समाज सुधारकांवरचे प्रश्न वाढू शकतात. आणि जसं काही समाज सुधारकांवर कायम प्रश्न मागच्या 1-2 वर्षामध्ये आले होते तर 1-2 नवीन आपल्याला परत त्याच्यामध्ये बघायला मिळेल कंबाईनमध्ये. तर तसे जे कॉमन विचारत नाहीत असे पण समाज सुधारक आपल्याला थोडेसे तयारी करून ठेवायला काही हरकत नाही की ज्याच्यावर ॲटलिस्ट मागच्या 1-2 वर्षामध्ये प्रश्न विचारलेत ते तरी समाज सुधारक चांगले करायला पाहिजेत. त्याच्यानंतर एन्शंट मिडायवल जो कंबाईनला नसतो किंवा युजली MPC मेन्सला नसतो तो पार्ट एन्शंट आणि मिडायवल, त्याच्यावर पण प्रश्न कमी जास्त करू शकतात. कारण तिथं सेट असं काही लिमिट ठेवलेलं नाही आहे, 5च प्रश्न 7च प्रश्न. तर कदाचित तिथे जर प्रश्न वाढले तर जे फक्त मेन्सच्या भरोश्यावर प्रिलिम्सला जातात त्यांना कुठंतरी बाउन्सर पडू शकतो. त्यामुळे त्याची पण ऑप्टिमम लेवलची आपण तयारी करायला काय हरकत नाही. एन्शंट मिडायवलसाठी मला वाटतं की स्टेट बोर्ड आयदर करा किंवा लुसेंट करा. प्रमोद चौगुले सरांनी पण सांगितलं की लुसेंट इज बेस्ट आहे सायन्ससाठी किंवा त्याच्यासाठी पण. तर एन्शंट मिडायवल मला वाटतं लुसेंट टाईपमध्ये जरी केलं तर बऱ्यापैकी प्रश्न जे महाजनपदाचे असतील, अशोकावरचे असतील, समुद्रगुप्त असेल किंवा जे रेग्युलर विचारतात ते कायम, ते प्रश्न आरामात टॅकल होतात. आणि खूप छोटं पुस्तक आहे लुसेंटचं आणि एकदम सिस्टमॅटिकली एका फॅक्च्युअल दिलेल्या गोष्टी तेवढ्या पण करू शकता, राईट. त्याच्यानंतर मला असं वाटतं भूगोलाकडे वळूया. भूगोलामध्ये पण
पण कायम हे जे प्रपोर्शन आहे की भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, प्राकृतिक, जगाचा भूगोल, तर याच्यामध्ये कुठेतरी महाराष्ट्राचा वेटेज कमी करू शकतात आणि भारताचा किंवा जगाचा भूगोलाचं वेटेज वाढू शकतात. प्राकृतिकवरचे प्रश्न थोडे ॲप्लिकेशन बेस्ड आणि कन्सेप्च्युअल विचारलेत. मागच्याच बघा फोल्डचा प्रश्न असेल, अँटिक्लिनल, सिंक्लिनल फोल्ड असेल, कॉन्कॉमिटंट फोल्ड असेल, त्या पद्धतीचा प्रश्न असेल किंवा टाईप्स ऑफ व्हॉल्कॅनोचं बेसिककडे जाऊ शकतात. म्हणजे जिथं त्याला आपण प्राकृतिक भूगोल म्हणतो आणि ती लेवल थोडीशी वर जर गेली तर कदाचित ती अवघड पण जाऊ शकते. की जसं जी.सी. लिऑंगमधले ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याला धरून अजून जसं ज्यांना काय म्हणतात त्याला जिओग्राफी चे जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे प्रश्न आहेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन सिलेबस आहे त्याला बेस धरून जर कुठे त्यांनी प्रश्न काढायला सुरुवात केली किंवा जिओग्राफी ऑप्शनलमधले जे सविंद्र सिंगमधले काही प्रश्न आहेत तसे जर काढायचा प्रयत्न केला तर तिथे प्रश्न अवघड तयार होऊ शकतो. असं युजली आपल्याला वाटतं की जिओग्राफी खूप स्कोरिंग आहे, पण जर त्या पद्धतीनं लेवलला गेले तर तो पण प्रश्न अवघड होऊ शकतो. तर त्या अनुषंगाने आपल्याला थोडीशी तयारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर भारतीय तर आपण इंडियन जिओग्राफी तर बऱ्यापैकी लोक करतातच आणि जगाचा तर जगामध्ये काय की एक जनरल असा ट्रेंड मला वाटतं सौदी सरांनी 1-2 चॅप्टरमध्ये काहीतरी कव्हर केले ते बघायला काही हरकत नाही की जगातले माउंटेन्स असतील, मेन रिव्हर्स असतील किंवा तिथल्या मेन अजून क्लायमेट फॅक्टर्स असतील किंवा अशा महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत जगाच्या बाबतीमधल्या किंवा वेगवेगळ्या खंडांचं मॅपिंग जे असेल तर ते पण आपल्याला थोडंसं करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर थोडंसं पॉलिटिकडे जर आलं तर मला असं वाटतं की लक्ष्मीकांत जे पुस्तक आहे ते अजूनही रिलेव्हंट आहे. त्यातून बरेचसे प्रश्न किंवा त्यातले एरियाज हिट होतात आणि नवीन एडिशनमध्ये खूप फॅक्च्युअल गोष्टी पण त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. जसं आता कंबाईनला पण त्यांनी डायरेक्ट ऑगस्ट 1919 किंवा जून, जुलै असे जे डेट 1904 पर्याय दिले तिथं प्रश्न अवघड होऊन बसतो. मग त्याचा किती तयारी करायची त्याला पण लिमिट आहे. म्हणजे खूपच जास्त मागं लागायची गरज नाही आणि तेव्हा आपण सविस्तर चर्चा करूया किती केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. फक्त सध्या हे बघूया रॅन्डम प्रश्न जसं की मागच्या वेळेस पण 1-2 प्रश्न त्यांनी विचारले की UPSCच्या मेन्सचा पेपर 2 असेल गव्हर्नन्सचा पार्ट किंवा राज्यसेवा मेन्स पेपर पार्ट 2 मधला काही भाग असेल तो रॅन्डम क्वेश्चनच्या स्वरूपात येण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण रसोवरचा प्रश्न जो असेल आता कंबाईनमध्ये तो एक आपल्याला हिंट देतो की फक्त कोर पॉलिटी करून चालणार नाही. थोडंसं ज्यांनी मेन्स दिलेली त्यांनी करणं अपेक्षित आहे. अर्थातच प्रिलिम्सवाल्याने ज्यांनी कधी प्रिलिम्स पास झाली नाही त्यांनी मेन्स आता प्रिलिम्ससाठी करणं मला वाटतं तितकं उचित नाही. पण मेन्स ज्यांनी दिलेली ऑलरेडी अभ्यास केला त्यांनी थोडंसं फास्टमध्ये बघायला काय हरकत नाही. 1-2 जर डायरेक्ट तसे प्रश्न आले तर तिथे कुठेतरी फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर आर्टिकल्स आणि अमेंडमेंट्स हे कायम विचारत आलेत आणि ते चांगले केलेच पाहिजेत. मला वाटतं कुणीतरी एक PDF पण शेअर केलेली की आत्तापर्यंत विचारलेले आर्टिकल्स आणि अमेंडमेंट्स ते जर चांगले केले त्याच्या बाहेर जास्त प्रश्न जात नाही. तसं आर्टिकलवर कमी विचारले, DPSP विचारलं होतं, पण अमेंडमेंटवर परत एक जोड्याला कंबाईनला विचारला. तसे 1-2 प्रश्न अजून राज्यसेवेला एक्सपेक्टेड आहेत. त्याच्यानंतर पंचायत राज बघा, पंचायत राजवर प्रश्न अवघड येऊ शकतो. आतापर्यंत कसं होतं की जे ट्रेडिशनल सोर्सेस आहेत त्याच्यामधून पंचायत राजचे प्रश्न कव्हर व्हायचे. मला वाटतं सरपंचाचा जसा प्रश्न आहे की खूप जणांना तो अवघड गेलेला आहे आणि अजून काही लोकांचं म्हणणं आहे की ते उत्तर चेंज होऊ शकतं किंवा चुकीचं आहे, तो वेगळा भाग आहे. पण तिथेही थोडंसं ॲप्लिकेशन बेस्ड किंवा थोडं कॉमन सेन्स ट्रिगर करणाऱ्या गोष्टी जे आहेत की सरपंचाचं काम काय बाबा, मग ते ग्रामसेवकाचं काम आहे का, सरपंचाचं आहे का, मग ह्या गोष्टी पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. थोडंसं काय म्हणतात त्याला बेसिक अंडरस्टँडिंग पाठांतराच्या पलीकडे जाऊन असणाऱ्या गोष्टी आधी कसं करायचं कमिटी वगैरे विचारणं पंचायत राजमधल्या तर त्याचं प्रमाण कुठंतरी मला वाटतं कमी होईल आणि कन्सेप्च्युअल की अंडरस्टँडिंग बेस्ड थोडंसं वाढेल पंचायत राजचं पण. त्याच्यानंतर करंट टच मी जो कायम सांगत आलो पॉलिटीमध्ये करंट टच खूप जास्त येऊ शकतं. जसं UPSCला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीला पण खूप जास्त प्रमाणात असतो. म्हणजे मेन्सची तयारी करताना सरळ करंटचे इश्यू काढणे ते करणे तेच स्टार्टिंगमध्ये विचारले जातात. तसं प्रिलिम्समध्ये पण आपल्याला बघायला भेटू शकतं आणि त्यातल्यात महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सगळं राजकारण चालू आहे त्या अनुषंगाने जेवढ्या काही बेसिक गोष्टी असतील म्हणजे पॉवर ऑफ स्पीकर, पॉवर ऑफ डेप्युटी स्पीकर आणि मग करंटच्या अनुषंगानं कसं झालं महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या घडाघडी घडल्या आणि मग सुप्रीम कोर्टात गेलेली केस, पॉवर्स ऑफ इलेक्शन कमिशन वर्सेस सुप्रीम कोर्ट कोण डायरेक्ट देऊ शकतं, रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950-51 त्यातल्या महत्त्वाच्या प्रोव्हिजन की कुठल्या अँटी डिफेक्शन आहेच आहे. तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या करंटमध्ये चालू होत्या त्याला घेऊन आपलं जे स्टॅटिक पार्ट आहे किंवा कोर पार्ट आहे पॉलिटीचा तो करणं फार गरजेचं आहे. आणि तसं त्यांनी अमेंडमेंट जी झाली होती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट त्याच्या अनुषंगानं डायरेक्ट प्रश्न विचारले होते त्याला आपण करंटमध्ये टाकूया. पण करंट टच पॉलिटी
किंवा कोर स्टॅटिक पॉलिटी त्याचं प्रमाण मला वाटतं कुठेतरी वाढू शकतं. त्याच्यानंतर आपण आलं इकॉनॉमीकडे. इकॉनॉमीमध्ये इंडेक्सवर कायम प्रश्न विचारतात. मागच्या वेळेस राज्यसेवा प्रिलिम्सला विचारला, ह्यावेळेस MPIवर कंबाईनला विचारला. इंडेक्सेस चांगले करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यात कधी रँकिंग विचारतात, त्यातल्यात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समधले लेटेस्ट मागच्या 1-2 वर्षातले भारताचे रँक असतील ते करणं आपल्याला फार गरजेचं आहे. आणि एक रँडमच प्रश्न मला वाटतं मेन्सला टाकला होता की महाराष्ट्राचं पण त्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं, तर त्या अनुषंगानं पण आपल्याला तयारी करणं गरजेचं आहे. त्याचे बेसिक आयाम आणि लेटेस्टमधले रँकिंग्स ॲटलिस्ट टॉप 3 किंवा टॉप 5 आणि भारताचा रँक हे एवढं करणं तरी गरजेचं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा टॉपिक आहे, देसले सरांच्या पुस्तकामध्ये बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे. त्याच्यावर अजून प्रश्न जास्त एक्सपेक्टेड आहेत. हा जो एरिया आहे ना, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणा किंवा बेसिक जे काय कंटेम्पररी वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये गोष्टी चालतात, जसं ग्रीन GDP आहे, ग्रीन इकॉनॉमी आहे, याच्यावरचे प्रश्न निश्चित मला वाटतं की वाढू शकतात. त्याच्यानंतर G20 आपल्याकडे येते. मग G20मध्ये महत्त्वाच्या ज्या काय थीम्स चाललेल्या होत्या, म्हणजे कुठलीही एखादी इव्हेंट झाली असेल त्याच्यामध्ये काय काय मोठमोठे भाषणं किंवा आपल्या पंतप्रधानांनी म्हणा किंवा G20चे जे काय बाकीचे डेलिगेट्स आहेत त्यांनी एखादा महत्त्वाचा कीवर्ड म्हणा, जसं क्रिप्टोकरन्सीसारखा असेल किंवा असे महत्त्वाची इकॉनॉमीमध्ये गिग इकॉनॉमी असेल, अशा गोष्टी ज्या चर्चेमध्ये राहिल्या त्याच्यावर एखादा प्रश्न परत मला वाटतं की एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर स्कीम्स मला वाटतं की मेन्स ओरिएंटेशन करायला पाहिजेत. स्कीम्सवर प्रश्न वाढू शकतात. आणि महाराष्ट्राचं प्रमाण जर कमी केलं तर मात्र केंद्राच्या स्कीम्स ज्या आहेत, आणि जसं की स्पर्श मेन्सला विचारली होती पोस्टलची, तसे एखादा सरप्राईज एलिमेंट UPSCवाल्यांना ते सोपे जातील अर्थातच, पण MPSCला ज्यांनी स्कीम चांगल्या केलेल्या नाही तर तुम्ही एक व्हिजनचं डॉक्युमेंट ॲटलिस्ट इंडेक्स तरी बघून घ्या की कुठली स्कीम कशासाठी, नाव कशासाठी आहे. जर स्टेटमेंट दिलेच तर त्यातलं एखादं तरी स्टेटमेंट आपल्याला फक्त कोणती स्कीम कुठल्या मिनिस्ट्रीचे याच्यावर पण बऱ्याच वेळेला इलिमिनेट करता येतं आणि मग आपल्याला उत्तरापर्यंत जाता येतं. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग वाढली. राज्यसेवा GS 4ला पण ते बघितलं. ॲप्लिकेशन बेस्ड इकॉनॉमीमधले प्रश्न ते पण वाढलेले आहेत. M3 वगैरे ते आत्ता तर विचारलेत, ते स्टॅटिक कोर पार्ट म्हणता येईल त्याला आपला, मनी आणि बँकिंग. पण ॲप्लिकेशन बेस्ड की बाबा ही कन्सेप्ट काय आहे, या कन्सेप्टचा वापर करून जसं रेग्युलर जे विचारायचे ॲप्लिकेशन बेस्ड म्हणजे काय, डिमांड पुल इन्फ्लेशन आणि फॅक्टर फूड इन्फ्लेशन की ते कशामुळे होतात काय, याच्या पलीकडे जाऊन जे काय अजून इकॉनॉमीमधल्या कोर टर्म्स आहेत तर त्या टर्म्सचे मिनिंग आणि त्याचं ॲप्लिकेशन अशा अनुषंगानं पण प्रश्न वाढू शकतात. त्यामुळे इकॉनॉमीला फक्त कुठल्या नोट्समधून रट्टा मारून जाऊ नका. कन्सेप्ट समजून घ्या. अजूनही वेळ गेली नाही, भरपूर वेळ आहे. 1 महिना 30 दिवस भरपूर वेळ आहे. तुम्ही आरामात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करू शकता. वाचायची घाई करू नका, पुढे पळायची घाई करू नका. घाईला मार्क नाही आहेत. प्रश्न परीक्षेत बरोबर आला तरच मार्क आहेत. त्याच्यानंतर चालू घडामोडी बघा. चालू घडामोडी सायन्स आपण शेवटी घेऊया. चालू घडामोडीचं काय आहे की चालू घडामोडीमध्ये जसं रँडम प्रश्न नाही म्हणता येईल, जर आपण ओल्ड 2020-2021 मधले जे प्रश्न आहेत, आणि कसं होतं कधी कधी आपण मी स्वतःला खूप अंडर एस्टिमेट करतो. मी खरं तर ते व्हिडिओ परत टाकायला पाहिजे होते यूट्यूबला. 2020चा 3 तासाचा बनवलेला व्हिडिओ, 2021चा 5 तासाचा बनवलेला व्हिडिओ, त्यातून 3-4 प्रश्न आले ना, तर राज्यसेवेला काही जरी नाही झालं तेवढे बघून घ्या. तुम्हाला 20 आणि 21चं परत सगळं करंट वाचायची गरज नाही. 3 तास आणि 5 तास 8 तास. आता जर तुम्ही रोज 1-1 तास जरी म्हटलं तरी 8 दिवसात ते तुमचं 20 आणि 21चं करंट आणि सगळं महत्त्वाचं करंट आहे. त्यातून बघा प्रश्न पण आलेले आहेत. तर ते करंटचे व्हिडिओ मी ग्रुपवर ऑलरेडी शेअर केलेत आपल्या चॅनलवर, MPSC मेड सिम्पलवर. पाहिजे तर मी परत शेअर करतो, तेवढे बघून घ्या. आणि मग 22चं जे काय करंट आहे, मग जे तुम्ही ऑलरेडी केलं आहे तेवढं करा. आता काही जास्त चेंज करायची आवश्यकता नाही. परिक्रमा केला असेल तर परिक्रमा करा, सिम्प्लिफाईड इयरबुक केला असेल तर इयरबुक करा. आणि ज्यांना अजूनच वेळ नाही आहे, काही करायचं नाही, तर आपली बॅच पण आहे आणि आपल्या बॅचमधून नाही म्हटलं तरी बरेचसे प्रश्न कव्हर झालेले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये GK टुडे पण कव्हर करतोय. आणि जसे रँडम प्रश्न वाढण्याची शक्यता, जसं मागच्या वेळेस अमेरिकेमध्ये कुठेतरी कर्नाटकाचा उत्सव कसा साजरा केला वगैरे, तशा टाईपचे प्रश्न ते GK टुडेतून जे कव्हर होतात ते आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. त्यासोबत आपण विकासपीडिया नावाचं एक गव्हर्नमेंटचंच असतं तर ते पण कव्हर करायचा प्रयत्न केला. द हिंदूची डायरी पण आपण कव्हर केली, यूट्यूबवर व्हिडिओ टाकलेत. आणि 1 जानेवारी ते मार्च जे काही सिम्प्लिफाईडमध्ये कव्हर नाही आहे तो पार्ट पण आपण व्हिडिओच्या स्वरूपामध्ये यूट्यूबला टाकलेला आहे, राईट. तो पण तुम्ही बघू शकता, फ्रीमध्ये अवेलेबल आहे. बॅच जॉईन करायची काही गरज नाही आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की सायन्सकडे आता वळूया की सायन्सचं करायचं काय. तर मला वाटतं सायन्सला खूप जास्त काही वेगळं करायची गरज नाही. 4 सोर्सेस वापरायची तर अजिबातच गरज नाही. तुम्ही जे काय केलं असेल स्टेट बोर्डवर कंटिन्यू राहा, किंवा बसके सरांचं केलं असेल तर ते बघा, किंवा अजून कुठलं एखादं मार्केटमधलं अवेलेबल असेल ते केलं असेल तर ते कंटिन्यू ठेवा. बेसिक आणि स्टॅटिक पार्ट खूप चांगला करा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय की याच्यासोबत अजून काय केलं पाहिजे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्समधून थीम्स किंवा एरियाज काढले पाहिजेत. आता थीम्स आणि एरियाज म्हणजे काय की ज्याच्यावर 21,000च्या ठोकळ्यामधून, म्हणजे राज्यसेवा सोडून कंबाईन प्रिलिम्स असेल किंवा दुसरी फॉरेस्टची असेल किंवा दुसऱ्या अजून विविध एक्झाम ज्या MPSC कंडक्ट करते त्याच्यात त्यांनी विचारलेले प्रश्न असतील
आणि ज्यांचं हे सगळं करून झालं असेल त्यांच्यासाठी अजून एक गोष्ट सांगतो. नॉर्थ इंडियामध्ये ज्या बिहार, UP, राजस्थान, हरियाणा यांच्या किंवा पंजाब यांच्या ज्या आपल्यासारख्या MP सारख्या परीक्षा स्टेटच्या असतात, स्टेट सर्व्हिससाठीच्या, तर त्यातले पण आलेले प्रश्न जर केले तर एखाद दोन प्रश्न 100% सापडतील. मी काय सांगतो हे परत एकदा बघा. तिथल्या नॉर्थच्या एक्झामला विचारलेले प्रश्न आपल्याकडे परत येऊ शकतात, तर ते पण तुम्हाला करता येतील. पण मला वाटतं की 21,000 किंवा जे आपल्या महाराष्ट्रामध्ये MPSCला विचारलेले विविध प्रश्न आहेत त्यातले एरियाज म्हणजे ॲटलिस्ट ते एरियाज जर आपण चांगले केले तर 4-5 प्रश्न तर मला वाटतं रिपीट होतील. ते 4-5 प्रश्न जर आपले नाही चुकले तर आपल्याला कुठंतरी ते प्लस घेऊन अजून काही प्रश्नांचा ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी राहू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त अजून ज्यांना थोडंसं एकदम सिस्टमॅटिकली शॉर्टमध्ये पाहिजे त्यांनी लुसेंट पण करायला काय हरकत नाही. लुसेंटमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी ज्या GK टाईपमध्ये असतात, फॅक्च्युअल टाईपमध्ये असतात त्या कव्हर केलेल्या आहेत आणि सिस्टमॅटिकली कव्हर केल्या आहेत. ज्या स्टेट बोर्डमध्ये कव्हर होत नाहीत त्या तुम्ही लुसेंटमधून करू शकता. प्रमोद चौगुले सरांनी पण सांगितलंच होतं लुसेंटबद्दल. आणि माझं पण तेच मत आहे की ज्यांना इंग्लिशमध्येच करायचं आहे, मराठी जमत नाही, त्यांचं इंजिनिअरिंग किंवा बाकीचे टेक्निकल ग्रॅज्युएशन झालेलं आहे, त्यांना मराठी लवकर, विज्ञान तरी समजत नाही, त्या लोकांनी सरळ इंग्लिशमधलं लुसेंट करायला काय हरकत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त अजून जर काही सोर्सेस मला सापडले, मी 1-2 सोर्सेस सर्च करतोय, मला डाऊट आहे की त्याच्यातून प्रश्न आलेत का नाहीत. जर ते आले तर मी ओपनली सगळ्यांना सांगेलच. आणि याच्या व्यतिरिक्त जर सायन्समध्ये अजून काय करता येऊ शकतं तर मला वाटतं कंबाईनच्या पेपरमध्ये आपण कमीत कमी 8 प्रश्न ठोकताळ्यानं सोडून बघितले, तिथला एक आपला ठोकताळ्यानं चुकला. नेट आपले 7 प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आले. 7 तुमचे येणार नाहीत हेच मला गॅरंटी, पण 3-4 जरी प्रश्न जर ठोकताळ्यानं बरोबर येत असतील तर मला वाटतं सायन्समध्ये अजून याच्यापेक्षा मोठा गेन काहीच होणार नाही. तर त्या बॅचचाही तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट बघा. एन्व्हायरमेंटचं काय की युजली 5-7 प्रश्न दरवर्षी येत असतात. 5 डायरेक्ट कोर एन्व्हायरमेंटचे एकामागे एक येतात आणि एखाद दुसरा प्रश्न कुठेतरी जिओग्राफीला लागून, एखाद दुसरा प्रश्न कुठेतरी इकॉनॉमीला लागून तो प्रश्न कायम ते विचारत आलेले आहेत. आणि आता टेक्निकल किंवा फॉरेस्ट ॲड केल्यामुळे एन्व्हायरमेंटचे प्रश्न वाढतील का सांगता येत नाही. वाढूही शकतात, वाढवणार पण नाहीत, किंवा त्याचं स्वरूप जे ते बदलू शकतं. जसं आता काय म्हणतील त्याला मेन्स टाईपमधले प्रश्न किंवा कोर ज्याला आपण ॲग्रिकल्चर पार्ट म्हणतो, जसं आता विचारलं क्लासिफिकेशनवर कंबाईनला प्रश्न विचारला होता, तर त्या पद्धतीनं प्रश्न परत विचारला जाऊ शकतो का, तर त्याची पण आपल्याला तयारी करायला काही हरकत नाही. थोडेफार एरियाज, कारण तसं एन्व्हायरमेंटवर खूप जास्त आपण डिटेलमध्ये करत नाहीत. मग एन्व्हायरमेंटसाठी कम्प्लिटेशन करायची गरज आहे का मला असं वाटतं अजिबात नाही. ठराविक एरियाज काढा प्रिव्हियस इयर क्वेश्चननुसार, तेवढेच एरियाज कुठले आहेत, तुषार घोरपडे सर असतील किंवा शंकर IAS असेल किंवा अजून मार्केटमध्ये कुठलं एन्व्हायरमेंटचं असेल तर त्यातून ते करा, किंवा नेटवर सर्च करून जरी केलं तरी चालतं. फक्त अजून एक गोष्ट करा की टर्म्स जे आहेत, इकोसिस्टीम, इकॉलॉजी, ही कोणी दिली, इकॉलॉजी हा ग्रीक वर्ड आहे का लॅटिन वर्ड आहे, बरोबर आहे, ते वर्डचं काय, त्याचं ओरिजिन काय, किंवा जसं आता सिम्सन इंडेक्स आहे एकदा इकॉनॉमिक सर्वेमध्ये याच्यामध्ये आला होता UPSCच्या इंडियाच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये, तसा एखादा इकॉनॉमीमधला टर्म आहे का, किंवा आपला आता अल्फा बीटा गॅमा डायव्हर्सिटीसारखा प्रश्न आहे. तसे कोर प्रश्न कुठेतरी प्रिलिम्स एन्व्हायरमेंट किंवा ॲग्रिकल्चर सोडून मेन्स किंवा स्पेशलाइज्ड एक्झाममध्ये विचारणारे प्रश्न त्याचं पण थोडंसं बेसिक तरी करायला पाहिजे. जर ज्यांना अफोर्डेबल आहे, ज्यांनी ऑलरेडी चांगला अभ्यास केला, थोडा वेळ आहे, त्यांनी नक्कीच करायला काही हरकत नाही. एखादा जरी प्रश्न फुलटॉस मिळाला तर कुठेतरी तो ॲडव्हान्टेज मिळेल किंवा तो एज मिळेल, कारण बाकी सगळी जनतेला तो प्रश्न आलेला नसेल. त्यामुळे एन्व्हायरमेंटचं पण आपल्याला ते वेटेज कुठेतरी मागे पुढे केलेलं दिसू शकतं. याच्या व्यतिरिक्त अजून मला असं वाटतं की पेपरनुसार थोडेसे एरियाज मला जे वाटतात, मागच्या वर्षीचा 2022चा राज्यसेवा प्रिलिमचा जर पेपर आपण बघितला तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्टेटमेंट दिलं होतं DPSP बद्दल, डायरेक्टर प्रिन्सिपल इज अ नॉवेल फीचर, तर तसे स्टेटमेंट लक्ष्मीकांतमधले म्हणा किंवा अजून कॉन्स्टिट्युशनल डिबेटमधले काही जर स्टेटमेंट उचलून टाकले तर तिथे मात्र कुठेतरी आपली धांदल उडू शकते. त्यामुळं तशा अनुषंगानं पण आपण एक कोर बाबा आंबेडकरांचं DPSP बद्दल काय म्हणणं होतं, किंवा आपलं हे असतील ॲपल बीच्या रिपोर्टमध्ये याच्याबद्दल काय म्हटलं होतं, किंवा तुमचे हे असतील ग्रॅन्युल ऑस्टिन असतील तर त्यांचं याच्याबद्दल काय म्हणणं होतं, तो बेसिक अंडरस्टँडिंग ते पण असू द्या. किंवा जसं की गव्हर्नर इज अ लिंचपिन बिटवीन सेंटर अँड स्टेट, अशा टाईपमधले जे स्टेटमेंट आहेत तर ते कुणी म्हटलेत, तर हे पण लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं आहे. ते पण थोडंसं चांगलं करायला काय हरकत नाही, त्याच्यावर अजून प्रश्न वाढू शकतात. आणि जसं आत्तापर्यंत हिस्ट्रीला विचारले नाहीत, जे विचारण्याची शक्यता मला कायम वाटते ती म्हणजे की एखादं हिस्टोरियननं बोललेलं वाक्य, जसं की बैल दिलांमध्ये दूध काढा, बरोबर आहे, जनाब दिल्ली अभी दूर है, जसं लोकमान्य टिळकांनी बोललेले फेमस वाक्य जे आहेत, तर ते फेमस वाक्यांवर एखादा प्रश्न परत एक्सपेक्टेड आहे की हे वाक्य कोणी म्हटलं. महात्मा गांधींनी कशाबद्दल काय म्हणलं की बाबा ही इंजिन विदाऊट ब्रेक्स अशा टाईपमध्ये
कुणी कशाला म्हटलं, तर तशा पद्धतीचे पण प्रश्न हिस्ट्रीमध्ये दिसले तर आपल्याला सरप्राईज व्हायला नको. त्या अनुषंगानं पण आपण थोडंसं लक्ष द्यायला काय हरकत नाही. आणि जसं मी म्हटलं करंटच, जसा पॉलिटीला जयंती पटनाईक यांच्यावरचा मागच्या वेळेसचा प्रश्न, तर पॉलिटिकल रिलेटेड किंवा ज्या इन्स्टिट्यूशन्स किंवा ऑर्गनायझेशन्स त्याच्या रिलेटेड एखादी महत्त्वाची डेट, एखादी महत्त्वाची अपॉइंटमेंट, डेथ किंवा अपॉइंटमेंट, तर त्याच्या अनुषंगानं त्याच्या फॉर्मर म्हणजे पहिले अध्यक्ष कोण होते किंवा आत्ताचे अध्यक्ष कोण आहेत, असा पण एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा अजून एक प्रश्न, पंचशील प्रिन्सिपल ऑफ फॉरेन पॉलिसी. आता हा खरं तर प्रश्न तसं बघितलं तर प्रिलिमचा पार्टच नाही. हा म्हणजे IR इंटरनॅशनल रिलेशन्स जसं UPSCला पेपर 2 पार्ट 2 मध्ये आहे त्या अनुषंगानं किंवा MPSC मेन्समध्ये जो काय पार्ट आहे त्याच्या अनुषंगानं तो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. मग फॉरेन पॉलिसी सगळंच करत बसायचं का, तर काही गरज नाही. पण थोडं थोडं ॲटलिस्ट बेसिक जे काय इंडिया सिन्स इंडिपेंडन्सचं, पोस्ट इंडिपेंडन्सचं NCERT आहे त्यातलं थोडं थोडं करणं, किंवा समाधान महाजनमध्ये जे काही पोस्ट इंडिपेंडन्स दिलं त्यातल्या महत्त्वाच्या थीम्स आत्तापर्यंत असे कुठले कुठले प्रश्न मेन्सला तरी विचारलेत ते आपल्याला बघता येतील. ज्यांना वेळ आहे त्यांनी, सगळ्यांनी करायची गरज नाही, तेवढं तुम्ही करणं अपेक्षित पण नाही. त्याच्यानंतर पॉलिटिकल हिस्ट्री ज्याला आपण म्हणतो, मागच्या वेळेस कसा विचारला तर प्रश्न, लॉर्ड कर्झन आणि 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट दोघांना क्लब केलं होतं, म्हणजे पॉलिटिकल प्लस हिस्टॉरिकल. तर असे पण प्रश्न आपल्याला जास्त दिसले तर आपण सरप्राईज व्हायला नको, की बाबा कोऑपरेटिव्ह सोसायटीचं हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट कसं झालं. तर तसं एखादं महत्त्वाचं जे न्यूजमध्ये, आता कोऑपरेटिव्ह सोसायटी अमित शहानी सेपरेट मिनिस्ट्री तयार केली, स्वतः त्याचे अध्यक्ष झाले, आणि कोऑपरेटिव्हमध्ये BJP गव्हर्नमेंटनं महाराष्ट्रामध्ये खूप टार्गेट केलेलं आहे. आता ते पॉलिटिकल इश्यू सोडून द्या, असे एखाद दोन एरियाज किंवा असे एखाद दोन सब्जेक्ट जे आहेत ज्याच्यावर कायम चर्चा झालेली आहे, तर त्याचा हिस्टॉरिकल आस्पेक्ट आपल्याला बघणं थोडं गरजेचं वाटतं. त्याच्यानंतर अजून एक होता बघा पेपर 2 जो आहे राज्यसेवा मेन्सचा, त्याच्या अनुषंगानं की सिव्हिल सर्व्हिस आर्टिकल 311 एक प्रश्न होता की सिव्हिल कॅपॅसिटीज अंडर काय तर रिमूव्हल ऑफ पर्सन्स एम्प्लॉईड इन. तर थोडासा अप्लिकेशन बेस्ड किंवा रेग्युलर पॅटर्नच्या पलीकडचा प्रश्न आपल्याला त्याला म्हणता येईल. तो एक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचार करायला लावणार आहे. त्याच्यानंतर अजून जर बघितलं तर बघा ILOला जे काही 100 वर्ष 150 वर्ष अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर एखादा प्रश्न लेट विचारणं चालू आहे, म्हणजे 19ला झाले विचारलाय 22च्या प्रिलिम्समध्ये. तर जसं आपण बघितलं की करंट पण 22 चालू आहे, 23 चालू आहे, विचारलंय 20चं करंट. तसं मागच्या 2-3 वर्षामध्ये महत्त्वाच्या गोष्टींना झालेले 100 वर्ष 150 वर्ष 200 वर्ष या अनुषंगानं एखादा प्रश्न कुठेतरी परत विचारला जाऊ शकतो का, तर याचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अजून बघा तो पण एक प्रश्न कुठला की एज्युकेशन, नॅशनल कमिशन फॉर फिमेल एज्युकेशन. आता हा एज्युकेशन आहे, मेन्सला तर प्रचंड 7-8-10 प्रश्न विचारले होते. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020, तर तीच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी असेल, पॉप्युलेशन पॉलिसी असेल, युथ पॉलिसी असेल, रिसेंटमध्ये जेवढ्या काय कंटेम्पररीमध्ये डिस्कस झालेल्या आहेत तेवढ्या पॉलिसीची पण बेसिक गोष्टी करणं फार गरजेचं आहे, कारण त्याच्यावर एखादा प्रश्न एक्सपेक्टेड असतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं अजून तर आपल्याला असं लक्षात येईल की याच्यावर एक प्रश्न होता बघा की सागर सायक्लोनिक स्टॉर्म जे होतं, आता ते जिओग्राफीमध्ये टाकला पण होता करंटचा, बरोबर आहे. तर करंट टच्ड जिओग्राफी ज्याला आपण म्हणतो की काहीतरी करंटमध्ये चर्चेमध्ये होतं आणि तो जिओग्राफीच्या बेसिक क्वेश्चनमध्ये त्यांनी टाकलेला आहे की सागर सायक्लोनिक स्टॉर्म ओरिजिनेटेड इन मे 2019. आता 22च्या पेपरमध्ये 19ला आलेलं सायक्लोन जर त्यांनी विचारलं तर मेजर सायक्लोन्स आपल्याला करून ठेवणं गरजेचं आहे की मागच्या 2-3 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी स्पेसिफिक सुपर सायक्लोन सारखी कन्सेप्ट म्हणा किंवा बॉम्बोजेनेसिस सारखी एखादी गोष्ट म्हणा किंवा काहीतरी जे चर्चेत राहिलेली गोष्ट आहे किंवा मोठ्या गोष्टीत त्यात खूप बारीक जातील असं वाटत नाही, आणि गेले तर सगळ्यांसाठीच अवघड असेल. त्यामुळे आपण तिथं हातपाय आपटण्यात काही अर्थ नाही. पण मेजर ज्या काही इव्हेंट्स होत्या जिओग्राफीमधल्या किंवा एखादा व्होल्कॅनो असेल, इरप्शन झाला असेल, तर तो आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राईट. त्याच्यानंतर हिस्टॉरिकल जिओग्राफी म्हणजे काय बघा, याच्यामध्ये पण मिडल एज अँड कॉपर एजमध्ये काय म्हणले की ह्युमन सेटलमेंट कशा होत्या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर एक प्रश्न होता. रिसर्च वॉज डन ॲट डिस विथ रेफरन्स टू मिडल एज अँड कॉपर एज इन टर्म्स ऑफ ह्युमन सेटलमेंट इन महाराष्ट्र. आता हा खरं तर हिस्टॉरिकल आस्पेक्ट आहे, विचारला आहे कोर जिओग्राफीमध्ये. म्हणजे हिस्टॉरिकल जिओग्राफी असेल, पॉलिटिकल जिओग्राफी असेल किंवा तुमचं करंट टच जिओग्राफी असेल, तर हे एरिया थोडेसे एक्सप्लोअर करणं चालू आहे. कारण आता बरेचसे स्टॅटिक आणि कोर पार्ट एक्झॉस्ट झालेले आहेत, त्याच्यावर कायम प्रश्न विचारून ते एक्झॉस्ट झालेले आहेत. त्यानंतर अजून जिओग्राफीमध्ये एक कायम प्रश्न दिसतो की फादर ऑफ मॉडर्न जिओग्राफी, फादर ऑफ ह्युमन जिओग्राफी, फादर ऑफ इकॉनॉमिक जिओग्राफी. जे मेन्सला कायम प्रश्न विचारतात ते प्रिलिम्सला पण प्रश्न विचारणं चालू आहे. ॲटलिस्ट जेव्हापासून 20 सिलेबस मेन्सचा चेंज झाला तेव्हापासून विचारलेले सगळे फादर जे असतील इकॉनॉमिक जिओग्राफीमधले तेवढे तरी आपण करणं गरजेचंच आहे, बरोबर आहे.
जसं की फादर ऑफ इकोसिस्टीम, फादर ऑफ इकॉलॉजी, अशा अनुषंगानं आपण थोडेसे तेवढे बघायला पाहिजे. त्यातला एक जरी प्रश्न आला तरी मला असं वाटतं की तो आपल्यासाठी फुल टॉस व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर अल्फा बीटा गॅमा डायव्हर्सिटीबद्दल तर मी चर्चा केलेलीच आहे. त्याच्यानंतर अजून एक बघा, जसं इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट जे म्हणलं होतं की रिओची समिट 2020ची रिओ +20, आता ही खरं तर दिले बघा त्यांनी की जून 2014 ब्राझीलमध्ये झाली वगैरे. आता हे थोडंसं ओल्ड करंट आहे, पण त्यांनी ते कशामध्ये टाकलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाचा जो इकॉनॉमीमध्ये चॅप्टर आहे त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट रिलेटेड कन्व्हेन्शन्स, अग्रीमेंट, ट्रिटीज आणि रिसेंट झालेल्या काय समिट्स वगैरे असतील तर त्याच्या अनुषंगानं जे आपण करंटमध्ये करणारच आहोत ते करंटच्या अनुषंगानं आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मिलेनियम डेव्हलपमेंटवर तर कायम प्रश्न आलेलाच आहे. आणि दुसरं एक की बघा, नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर. आता व्हॉलंटरी सेक्टर आपण प्रिलिमसाठी करणं अपेक्षितच नाही, पण तरी त्याच्यावर एक प्रश्न विचारला. त्यामुळे जे काही चर्चेत आलेल्या गोष्टी असतील करंटमधल्या किंवा ॲटलिस्ट रिसेंटमधल्या त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. पण तर अभ्यास कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ पण बनवले, ते बघू शकता. थोडक्यात सांगतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आधी अनालिसिस करा. मला जर समजा फॉर एक्झाम्पल मी याचा इकॉनॉमीचा अभ्यास करतो, इकॉनॉमीमध्ये एक घेतला मी टॉपिक दारिद्र्य, तर दारिद्र्यावर आत्तापर्यंत काय काय प्रश्न विचारलेत, कन्सेप्ट विचारले का, ॲप्लिकेशन विचारले का, डायनामिक विचारले का, किंवा किती खोलात जाऊन विचारले, व्हर्टिकल एक्सटेंट, होरिझॉन्टल एक्सटेंट, किंवा त्याचा डेप्थ म्हणा किती विचारली, काय विचारली, किंवा त्याच्या अनुषंगानं कमिटीज विचारल्या का, त्याचा हिस्टॉरिकल आस्पेक्ट विचारला का, ह्या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या कोर पुस्तकातून, स्टॅटिक पुस्तकातून तो दारिद्र्य नावाचा तुम्ही चॅप्टर समजून घेऊन वाचन करून आत्मसात करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्नांची प्रॅक्टिस करायला 21,000चा ठोकळा वापरा. रादर दॅन परत काय करतात बरेच जण, आधी अभ्यास करतात आणि मग आयोगाचे राज्यसेवेचे प्रश्न होतात. तसं नका करू. आधी राज्यसेवेचे प्रश्न बघून घ्या आणि ती थीम समजून घ्या, याच्यावर काय प्रकारचे प्रश्न विचारलेत, आणि त्याच्यानंतर त्या घटकाचा अभ्यास करून त्या घटकाच्या प्रॅक्टिससाठी MPSCचेच विविध परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न सोडवा. बरोबर आहे. किंवा तुम्ही 21,000 सोडून बाकीचे कुठल्या दुसऱ्या स्टेट PCSचे प्रश्न जरी बघितले पॉलिटीसाठी, इकॉनॉमीसाठी, जिओग्राफीसाठी, तरी काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट जे मी कायम सांगत आलो की डेलीच्या डेली म्हणजे रोजच्या रोज फॅक्च्युअल गोष्टी रिवाईज करणं, वीकली रिवाईज करणं, 15 डेज, 1 मंथ, ते मात्र जर केलं तर 1 महिन्यापर्यंत तुमच्या कमीत कमी 4 वेळा एक गोष्ट वाचून होऊ शकते जी तुम्ही आज वाचली आहे ती. ही रिव्हिजन जर तुम्ही फॉलो केली तर तुमच्या फॅक्च्युअल गोष्टी लक्षात राहतील, नवीन विद्यार्थ्यांनी स्पेशली. अदरवाईज परत 1 महिन्यानंतर नवीन गोष्टी वाटतील ज्या आपण ऑलरेडी वाचल्या आहेत त्या. त्यानंतर आता मग अभ्यास तर केलाय, पण याचा प्रोग्रेस चेक कसा करायचा, तर मॉक टेस्ट. कमीत कमी मला वाटतं जास्तीत जास्त तुम्ही 20 मेपर्यंत मॉक टेस्ट सोडवलं पाहिजे. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सोडवणं आणि त्याचे ॲन्सर्स पण बघणं सगळं बंद करून टाका. तो आपल्याला कुठेतरी पॅटर्न न्यूट्रल करून टाकायचा असतो आणि आयोगाला आपल्याला अडॉप्ट करायचं असतं. त्यामुळे 20 मे लास्ट तारीख. प्रॅक्टिस टेस्ट, मॉक टेस्ट जेवढ्या सोडवायचे, मार्केटमध्ये ज्या काय अवेलेबल आहेत त्या करा. खूप जास्त टेस्टला नाव ठेवू नका, त्यांचेही काही लिमिटेशन्स आहेत आणि तुम्ही झेरॉक्सवर जाऊन काढता, मग त्यांनी काय क्वेश्चन तयार करण्यासाठी फुकट थोडे घेतले असतात, तेवढे तरी पैसे त्यांना मिळायला पाहिजेत. त्यामुळे कुठेतरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज जाऊ द्या, विषय वेगळा आहे. मॉक टेस्ट सोडवा. मॉक टेस्टमध्ये पेपर सोडवताना खूप सारे एक्सपेरिमेंट तुम्ही करणं, प्रॅक्टिस टेस्ट येते तर तुम्ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मॉक टेस्ट नंतर आता बघा शेवटच्या 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये आयोगाचे मागचे पेपर आपण सोडवणं अपेक्षित आहे. त्याच वेळेला बसणं, त्यावेळेला सोडवणं, म्हणजे आपल्याला त्या आयोगाचे जे काही पेपर आहेत आणि हार्ड कॉपी आणून ते सोडवायचे आहेत, OMR शीटवर सोडवायचे आहेत. कंबाईनला ज्यांनी हे केलं त्यांना खूप फायदा झाला, ज्यांनी केलं नाही त्यांचं टाईम मॅनेजमेंट गडबडलं किंवा मग परीक्षेमध्ये बराचसा गोंधळ झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत जसं टार्गेट एरियाज कुठले करायचे बाबा, तर टार्गेट एरियाज मी जे कायम सांगत आलो की थीम्स, कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस बसून प्रत्येक घटकाच्या मागं लागून काही मिळत नाही. त्यामुळे महत्त्वाचे जे काही टॉपिक आहेत ते आता चांगले डिटेलमध्ये करणं अपेक्षित आहे. आणि अजूनही भरपूर वेळ मला वाटतं डिटेलमध्ये कुठल्याही विषयाला संपवायची घाई करू नका, संपवण्याला मार्क नाही आहेत. ते डिटेलमध्ये केलं पाहिजे, चांगलं केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आता इथून पुढे ज्या काही गोष्टी तुम्ही करता त्यातला जर प्रश्न चुकला तर ही कम्प्लिटली तुमची चूक आहे. तुम्ही इथून पुढे जे काय करणार आहेत एक शुअर करा की मी जे पण करेल ते एवढं चांगलं करेल की त्यातला माझा प्रश्न चुकला नाही पाहिजे. 100% प्रिलिम्स क्लिअर होते. प्रॉब्लेम काय होतं, तुम्ही इतक्या गोष्टींच्या मागं लागता आणि मग जे केलंय त्यात चुका करता, मग कसं पास होणार आहे, नाहीच होणार आहे. दुसरे 5,000 10,000 विद्यार्थी रेडीच आहेत की जे ह्या चुका करणार नाहीत, मग त्यांना मेन्समध्ये एंट्री मिळणार आहे, तुम्हाला मिळणार नाही आहे. जे सगळ्यांचं बरोबर येते ते तुमचं आलं पाहिजे, 100% प्रिलिम्स निघते. प्रॉब्लेम काय असतो, आपण जे हातचं आहे ते सोडून पळत्याच्या मागं लागतो आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त आउटपुट मिळत नाही. महत्त्वाचे एरिया जिथून आपल्याला कायम मार्क मिळू शकतात ते एरियाज.
सब्जेक्ट नाही, सब्जेक्टमधले टॉपिकमधले पण सब टॉपिक ते आपण करणं गरजेचं आहे. आता बघा याच्यामध्ये अजून टेक्निकल प्रिलिम्स एक ॲड झालेली आहे. टेक्निकल प्रिलिम्स ॲड झाल्यामुळं काय झालं की टेक्निकलची कॉम्पिटिशन खूप जास्त वाढली, की GS करणारे जे इलिजिबल होते ते सगळे टिक करून बसले, त्यामुळे तुमची कॉम्पिटिशन वाढणार आहे. पण याचा अर्थ असा नाही की मग तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस कमी होतील, उलट सिलेक्शनचे चान्सेस वाढतील जर तुमचे प्रिलिम्स निघाली तर. कारण मेन्सला कॉम्पिटिशन कमी राहील, जे फक्त टेक्निकल करणार आहेत ते सर्व असतील याची गॅरंटी नाही आहे. बरेच जण GS किंवा जे ऑलरेडी MPSCची तयारी करत होते GS वाली म्हणजे आपल्या राज्यसेवेची, तर ते बरेचसे पास होतील, तर त्यांना टेक्निकलमध्ये तेवढा ॲडव्हान्टेज नसेल. त्यामुळे गॅरंटी देतो की जर तुमचं प्रिलिम्समध्ये पास झाले आणि थोडा व्यवस्थित अभ्यास केला तर टेक्निकलचे सिलेक्शनचे चान्सेस खूप जास्त वाढतील. सिलेक्शनवाल्यांनी टेक्निकलवाल्यांनी तेच गोष्ट करायची. कोर पेरिफेरी मॉडेल, कोर स्टॅटिक पार्ट ज्याच्यावर कायम प्रश्न येतात तो पहिले चांगला करायचा, व्यवस्थित करायचा, त्यातला प्रश्न चुकला नाही पाहिजे, तुमची प्रिलिम्स निघते. तुम्ही जर प्रत्येक गोष्टीच्या आतापासून मागे लागले 100% गेम झाला म्हणून समजून घ्या. करेक्ट कार्यक्रम होणार आहे तुमचा. तुम्ही प्रत्येक टॉपिकच्या मागे लागले तर टॉपिक सब टॉपिक जो महत्त्वाचा आहे ज्याच्यावर कायम प्रश्न आले प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिस नंतर तुमच्या लक्षात येईल, तो टॉपिक चांगला करा, 100% प्रिलिम्स निघते. राईट. याच्या व्यतिरिक्त मला असं वाटतं की अजून टेक्निकलवाल्यांना एक गोष्ट फायद्याची ठरू शकते, ती म्हणजे ठोकताळे राईट लॉजिकल अप्रोचची बॅच. कारण काय की तुम्हाला ज्यांनी 4-4, 5-5 वर्ष तयारी केली त्यांच्या नॉलेजच्या लेवलला जाणं हे एवढ्या कमी दिवसामध्ये पॉसिबल नाही आहे. तर त्यांना तुम्ही एकाच गोष्टीने टॅकल करू शकता की जे ॲप्रोच चांगला डेव्हलप करणे, प्रश्न सोडवण्याचा सेन्स डेव्हलप करणे आणि त्या सेन्सवर तुम्ही जे प्रश्न तुम्हाला नॉलेजनं सुटत नाहीत ते सोडवण्याचा प्रयत्न करणे. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की आज मला एक फोन आला की ते फॉरेस्टची तयारी करतायत राज्यसेवेसाठी, म्हणजे टेक्निकलची जी काय फॉरेस्टची परीक्षा आहे त्यासाठी 10-12 दिवस काहीतरी फक्त जिओग्राफी वाचलं होतं. कंबाईनला गेले, राईट लॉजिकल अप्रोचचे 12 व्हिडिओ आहेत कंबाईनचे, 2-3 वेळा बघितले होते, 47.5 मार्क आलेत. 3दा-4दा स्वतःची OMR शीट चेक केली, बाजूच्याला चेक करायला गेली तेवढेच मार्क पडत आहेत. बाजूचे परेशान झाले की तुला एवढे मार्क कसे आले, त्यालाही माहीत नाही मार्क कसे आले. आता अप्रोचमुळे आले की कशामुळे आले त्याचे त्यालाच माहीत कशामुळे आले, त्याचं आपण अप्रोचमुळे आले असा भाग नाही आहे. पण जर तुम्हाला या गोष्टीतून काय वाचू शकतं की नॉलेजच्या पलीकडच्या गोष्टी ज्या तुमच्या हातात जास्त राहणार नाहीत, टेक्निकलवाले तरी तयार करणार आहेत, तिथे तुम्हाला अप्रोच किंवा लॉजिकल सेन्स जो असतो प्रश्न सोडवण्याचा तो जर डेव्हलप झाला तर निश्चितच तुम्हाला कुठेतरी प्रिलिम्स पास होण्यामध्ये मदत होऊ शकते. आणि सध्या आपली राज्यसेवेची प्रिलिम्सची बॅच चालू आहे, मेन्सची पण बॅच अर्धी झाली आहे, अर्धी राहिलेली आपण कंटिन्यू करणार आहे. चालू घडामोडीची पण बॅच आपली चालू आहे, कंबाईन मेन्सची बॅच आपण लवकरच चालू करणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त अजून ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या MPSC मेड सिम्पलवर आपण अपडेट देतच असतो. त्यामुळे त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये